कोल्हापूरच्या इचलकरंजीत आर्थिक व्यवहारावरून महिलांनी थेट गावभाग पोलीस ठाण्यात गोंधळ घातलाय। तक्रार देताना समोरासमोर आल्यावर वाद एवढा वाढला की महिलांनी चक्क हातात चप्पल घेऊन पद्मजा इंगवले या महिलेला मारहाण करण्याचा प्रयत्न केला। पोलिसांसमोरच घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ गोंधळ उडाला। पद्मजा इंगवले या महिलेवर खासगी सावकारी जातीवाचक शिवीगाळ करणे, दागिने लुबाडणे या प्रकरणी कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी महिला गावभाग पोलीस ठाण्यात गेल्या होत्या। यावेळी हा वाद झाला, त्याचे दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत जोडले। शेखर, इचलकरंजीमधला हा संपूर्ण प्रकार समोर आला, व्हिडिओ व्हायरल झालेत। गावभाग पोलीस ठाण्यात महिलांनी गोंधळ घातला, हा संपूर्ण प्रकार काय? कारण संबंधित महिलेच्या अंगावरती धावून जाण्याचा प्रयत्न करत आहेत, त्या महिलेवरती कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी जी आहे ती या महिलांची होती। खर तर खाजगी सावकारकी आणि जातीवाचक शिवीगाळ करणे, दागिने लुबाडणे या सत्या प्रकरणामध्ये या महिलेचा रोल आहे आणि तिच्यावरतीच कारवाई करावी अशी मागणी जी आहे ती या महिलांची होती आणि त्यासाठीच ही मागणी करत असताना हा वाद जो आहे तो इतका विकोपाला गेला की महिलांनी त्याच ठिकाणी पोलीस ठाण्यामध्येच खरं तर गोंधळ घालायला सुरुवात केलेली आहे। कोल्हापुरातल्या इचलकरंजी इथलं गावभाग पोलीस स्टेशन आहे आणि त्याच पोलीस स्टेशनमध्ये ही घटना जी ती घडलेली आहे। इचलकरंजीतल्या या आर्थिक देवघेवीमुळे खरं तर महिलांनी या ठिकाणी राडा खरं तर करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे। त्यामुळे निश्चितच या संपूर्ण प्रकरणावेळी पोलिसांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला। मात्र या सगळ्या गोंधळामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिडिओ देखील या संदर्भातले व्हायरल झाले आणि जो गोंधळ आहे पोलीस ठाण्यामधला तो देखील आता समोर आलेला आहे। शिवाय संबंधित महिलेवरती कारवाई करावी या मागणीसाठी मात्र या सगळ्या महिला ज्या आहेत ते त्या ठिकाणी मागणी करताना पाहायला मिळत होते आणि तीच मागणी करत असताना हा सगळा गोंधळ झालेला पाहायला मिळाला। अगदी शेखर, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।